नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण चाफा या फुलाविषयी काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर हा चाफा हे सुंदर असं आकर्षक दिसणारं फूल, याला इंग्रजीमध्ये चंपक असं सुद्धा म्हणतात। हे सुवासिक आणि आकर्षक अशा रंगांचं 4-5 पाकळ्या असलेले हे फूल आहे। हिरवा चाफा, पिवळा चाफा, पांढरा चाफा, सोनचाफा आणि नागचाफा असे 4-5 प्रकार किंवा असे 4-5 जाती आपल्याला याच्या दिसून येतात। हा चाफा आयुर्वेदिकदृष्ट्या आणि सांस्कृतिक धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्या फुलाचा सुगंध छान येतो, त्यामुळे मन अगदी प्रसन्न राहतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते। त्यामुळे हे फूल सुगंधी अत्तर, साबणा आणि काही सौंदर्य प्रसाधने बनवताना वापरली जातात। नागचाफा हा त्रिपुरा या राज्याचं राज्यफूल आहे। जसं आपल्या महाराष्ट्राचं राज्यफूल हे जरी आहे आणि आपल्या देशाचं राष्ट्रीय फूलमधून कमळ आहे। मी जवळ उभं राहिलो तर एकदम भारी सुगंध येते। आपण पाहिलं तर या झाडाला जवळजवळ वर्षभर फुलं लागत असतात। त्वचा आणि हृदयरोगाचे आरोग्य या फुलांमुळं चांगलं राखलं जात असतं। अशा कळ्या आणि फुलं माणसाचं लक्ष वेधून घेत असतात। चाफा हे फूल अनेक ठिकाणी पूजेमध्ये सुद्धा वापरलं जातं, म्हणून अनेक पवित्र ठिकाणी, मंदिर अशा ठिकाणी हे झाड आपल्याला नेहमी दिसून येत असतं आणि त्याची अगदी देवाप्रमाणे काही लोक पूजासुद्धा मांडताना दिसत असतात। या फुलामुळे श्वसन संबंधीचे काही जर आजार असतील, डोळ्याचे काही अडचणी असतील, दुखे असतील किंवा सांधेदुखी असेल, यावरही हे रामबाण औषधी म्हणून वापरलं जातं। हे फूल पाहून मला तरी एक कविता आठवली, ती म्हणजे असे की चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या बोलेना। ही कविता मला या ठिकाणी आठवली। ही फुलं देवाला पवित्र म्हणून सुद्धा वाहिली जातात। या फुलांचे गजरे, हार सुद्धा बनवले जातात। ह्या फुलांचा सुगंध सकाळी आणि संध्याकाळी जास्त येत असतो। फुलांसोबतच या झाडाची सालसुद्धा आयुर्वेदिक औषधं बनवताना वापरली जाते, म्हणून आपण ज्यावेळी मानसिक तणावात असाल त्यावेळी हे फूल घेऊन ह्या फुलाचा सुगंध घ्या, म्हणजे मन प्रसन्न आणि मोकळं होऊन शांत होईल, हलकं होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा आणि माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।